आता सोलापूरकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते। सोलापूरकरांची आता चिंता मिटलेली आहे, कारण उजनी धरण 94% भरलंय। उद्या सकाळपर्यंत उजनी धरण हे 100% भरण्याचा अंदाज व्यक्त होतोय। सोलापूर जिल्ह्यात पाऊस नसताना उजनी हे तुडुंब भरलेले आहेत, तर पुणे जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे सोलापूरची तहान आता भागलेली आहे। 46 वर्षात 17व्यांदा जिल्ह्यात पाऊस नसताना उजनी धरण आता पूर्ण जवळपास भरलेलं आहे। उजनी धरण हे पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी असं मानलं जातं। तर उजनी धरण आता 94% भरलेलं आहे। भीमा नदीतून उजनीमध्ये येणारा विसर्ग अजूनही 60,000 क्युसेक पर्यंत आहे। तर 117 टीएमसी क्षमतेच्या धरणामध्ये सध्या 113 टीएमसी एवढा पाणीसाठा झालाय। तर धरणातील या पाणीसाठ्याचा आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी आढावा घेतलेला आहे, आपण पाहूया। पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेलं उजनी धरण 94% भरलेलं आहे। मी सध्या उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आहे। या ठिकाणी उजनीची एकूण पाणी साठवण क्षमता जी आहे ती 117 टीएमसी जरी असली तरी 121 ते 123 टीएमसी पर्यंत पाणी या उजनी धरणामध्ये साठवलं जातं। खरं तर गेल्या काही दिवसापासून वरच्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्याचं पाणी जे आहे ते उजनीमध्ये येत आहे। उजनीमध्ये आता 113 टीएमसी जे आहे ते पाणी आलेलं आहे। खरं तर हे धरण लवकरच 100% भरलं जाईल असं सांगितलं जाते। अवघं जे आहे ते साधारणतः 4 टीएमसी पाणी आणखी जे आहे ते उजनी 100% भरायला लागेल। असं जरी असलं तरी उजनीच्या पाणलोट क्षेत्रातला शेतकरी मात्र पावसाविनाच आहे, आभाळाकडे डोळे लावून बसलेला आहे। हा पाऊस बरसणार तरी कधी, एकीकडे दुसरीची ही चिंता असताना दुसरीकडे मात्र उजनी भरल्यानं तो सुखावलेला आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन जीवन सह जयदीप भगत, एबीपी माझा, उजनी पाणलोट क्षेत्र।